नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांचे जे अतिवृष्टी अनुदान आहे ते खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत। तर तुम्ही आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, नुकसान भरपाई जे आहे, अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झालेले आहे। तर मित्रांनो, असे बऱ्याचशा कमेंट येत आहेत की सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, परभणी, हिंगोली, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर अशा बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आणखीन पण 1 महिना झाला KYC करून, 2 महिने झाले KYC करून, आणखीन सुद्धा अनुदान जे आहे ते खात्यामध्ये जमा झालेले नाही। तर मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे लाईव्ह प्रूफ दाखवले आहे की तुम्हाला मेसेजसुद्धा दाखवलेले आहेत की अकाउंटमध्ये पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये तुरळक मंडळामध्ये म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी ज्या शेतकऱ्यांनी KYC केली आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई अनुदान आहे, म्हणजेच अतिवृष्टीचे अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे क्रेडिट होणे सुरू झालेले आहे। तर मित्रांनो, तुमच्या इकडे सुद्धा लवकरात लवकर अनुदान जे आहे ते वाटप सुरू होईल। तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहतात ते नक्की कमेंट करा। तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा व शेअर करा।